हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज गुरु गोपीनाथ सद्गुरु सखाराम महाराज की जय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिच्छामि मा शुचः। श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा। श्री गुरु विठ्ठल भावे बंदा दाखविती निज परमानंदा। अखिल गुणनिधान करुणावरुणालय भक्त कामकल्पद्रुम श्री रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती देशिक राज दयानिधी भगवान श्री ज्ञानोबाराय शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय महाराज आदि करून भगवंत सकल संत तथा सद्गुरु श्री सखाराम महाराज आंबळनेरकर यांच्या मंगलमय अहेतुकी कृपा आशीर्वादातून परमपावन पवित्र असणाऱ्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आपल्या भाषेमध्ये अधिक मासाच्या निमित्तानं अगदीच आपल्या जवळचा ओळखीचा शब्द जर उच्चारायचा झाला तर धोंड्याच्या महिन्यामध्ये या मासाचं निमित्त हे परमपावन आहे, पवित्र आहे, पण आपण मात्र त्याला धोंड्याच्या रूपानं न्यूनता आणलेली दिसते। मुळामध्ये अधिक मास निर्माण का होतो याचे शास्त्रीय कारण आपल्याला आपल्या पंचांगानं प्राप्त करून दिलेले आहेत, पण भगवान परमात्माने केवळ आणि केवळ भक्त संरक्षणाकरता आणि दैत्याच्या वधाकरता म्हणून अधिक मास निर्माण केला आहे। बहुतेक आपल्या सगळ्यांना कथा ज्ञात आहे। भक्तराज प्रल्हाद ज्यांच्या पोटी अवताराला आले त्या हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाकडे तप करून दुर्लभ वरदान मागितलं होतं। दिवसा नाही, रात्री नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही, मनुष्य नाही, प्राणी नाही, सगळ्या चौकटी त्यांना व्यवस्थित बांधून घेतल्या होत्या, जेणेकरून भगवंताच्या हातूनही किंवा अन्य कोणाच्या हातूनही मला मरण येता कामा नये, या प्रकारची त्याची सुंदर योजना होती। जरी तो चतुरता दाखवत असेल, चातुर्य शिरोमणी म्हणून वरदान मागताना त्यानं मागितलं असेल, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा असेल, श्री हरी परमात्मा असेल, हे चातुर्य शिरोमणी आहेत। चतुर तरी चतुरा रावो, चतुरा तू शिरोमणी। भगवान परमात्मा बुद्धी दान करणारा आहे। आपण नेहमी चिंतन श्रवण करतो, ददामी बुद्धी योगम तम, तो बुद्धी देणारा आहे। मग त्याच्यापेक्षा आपलं सामर्थ्य अधिक होऊ शकेल काय? म्हणून या ठिकाणी
त्या हिरण्यकश्यपून वरदान मागितलं. भगवान परमात्माने सुंदर योजना केली. हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. भगवान परमात्माने त्याच्या सभामंडपामध्ये खांबातून अवतार धारण केला. सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम. भृत्य अर्थात भक्त आणि भक्ताचं वचन सत्य करण्याकरिता भगवंतांनी अद्भुत अदृश्यताद्भुतम रूपम श्रीमद भागवतांनी सांगितलं. अद्भुत रूप परमात्मानं धारण केलं. संत आपल्याला साक्ष देतात. झाला नरना केसरी प्रगटला खांबा माझारी. भगवंतानं समन्वयानं रूप धारण केलं. नरही नाही आणि केसरी नाही, सिंहही नाही आणि मनुष्यही नाही, असं रूप धारण केलं. तो काळ होता अस्तमानचा, संध्याकाळची वेळ, ज्याला आपण गोरज मुहूर्त म्हणतो, की आकाशामध्ये सूर्य अजून अस्ताला पूर्ण गेलेला नाही आणि चंद्रही पूर्ण प्रतिबिंबानं उगवलेला नाही, असा तो काळ. आणि त्या काळी भगवंतांनी हा अवतार धारण केलेला आहे. आपल्या सगळ्यांना त्याची तिथी माहिती आहे. वैशाख शुद्ध चतुर्दशी भगवान नृसिंह परमात्मा अवताराला आले. तिथे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण या हिरण्यकश्यपूनं जे वर मागून घेतले त्याच्यामध्ये 12 महिन्यांचा विचार त्यानं सांगितला होता. म्हणून भगवान परमात्मानी स्वतंत्र महिना त्याच्याकरता निर्माण केला. त्या काळी वैशाख अधिक मास होता आणि भगवंतानी त्याचा उद्धार केला. ही वेगळी असणारी थोडीशी कथा. आपल्या रोजच्या महिन्यामध्ये असणाऱ्या तिथी ह्या कमी जास्त होत असतात आणि कमी झालेल्या ज्या तिथी आहेत त्या सगळ्या अधिक महिन्याच्या निमित्तानं पूर्ण होतात. हे ज्योतिषशास्त्रानं केलेलं वर्णन आहे. पण विशेष वर्णन भक्तराज प्रल्हादांकरता भगवंतानी अवतार घेतला. असा हा पवित्र असणारा पुरुषोत्तम मास. या महिन्याचं वर्णन करताना मलमास असंही वर्णन केल्या गेलं. भगवान परमात्माला यानं शरणांगती केली. देवा, मलमास म्हणून मला सगळेजण हिनवतील. राहिलेला शेष 12 महिन्यांमधून राहिलेला शेष ज्या तिथी आहेत कमी झालेल्या त्या सर्व एकत्र होऊन महिना तयार झाला. म्हणून 3 वर्षांनी अधिक महिना येतो. साधारण ढोबळमानानं 3 वर्षांनी अधिक महिना येतो. मग असं असताना या महिन्याला मलमास हे नाव मिळालं. त्यानं भगवंताची शरणांगती करून सांगितलं, देवा माझा उद्धार करा. भगवान श्री परमात्मांनी त्याला पुरुषोत्तम हे आपलं नाव प्राप्त करून दिलं. उत्तम हा पुरुषस्त्वन्य 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः उत्तम पुरुषाचं जे वर्णन केलं, तो उत्तम पुरुष इतर कोणीही नसून साक्षात भगवान परमात्मा आहे. श्रीकृष्ण परमात्मा आहे, इतरत्र कोणीही नाही आहे. हाच परमात्मा एते चांस कलापुंसहा कृष्णस्तु भगवान स्वयं. श्रीमद भागवतानं आपल्याला सांगितलं, साक्षात परब्रह्म परमात्मा परिपूर्णतम रूपानं अवताराला आले. काही अवतार अंश अंशांश आवेश कला आपल्याला चिंतन करता येतं, पण कृष्ण अवतार मात्र परिपूर्णतम अवतार आहे. म्हणून भगवान परमात्मांनी त्यांना पुरुषोत्तम हे नाव प्राप्त करून दिलं. आणि या परमपावन पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं जेवढं आपण सत्कर्म करू तेवढं 100 पटीनं आपल्याला फलदायी होत असतं. आत्ताच आमचे परममित्र आदरणीय श्री उद्बोध महाराजांनी सांगितलं की एक प्रवचन ऐकणं हे 100 प्रवचन ऐकण्याच्या बरोबरीचं आहे. आजच्या या महिन्यामध्ये शताधिक पटीनं ते पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. पूर्व पुण्याईनं परमभाग्यानं सद्गुरू श्री अंमळनेरकर महाराज सेवा संघ छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे परमपूजनीय श्रद्धेय श्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि शेवटचे 3 दिवस शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज जीवन दर्शन कथा, तदनिमित्तानं गाथाभजन, तदनंतर हरिपाठ आणि रात्रौ श्री हरिकीर्तन असा सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवल्या जातोय. हा पहिलाच उत्सव अधिक मासातला आहे असं नाही. याही पूर्वी महाराजांच्या मार्गदर्शनातून याच श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वेगवेगळे उत्सव साजरे झाले. त्या प्रत्येक उत्सवाचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं राहिलेलं आहे. अगदी समर्थ श्री रामदास स्वामी रचित दासबोध पारायण असेल, जगद्गुरू श्री तुकोबारायांची अभंग संहिता, पंचम वेद ज्याला वारकरी मानतात
त्या अभंग संहितेचंही दिव्य पारायण या ठिकाणी घडलं. अनेक विविध उपक्रम या ठिकाणी या सेवा संघाच्या द्वारे चालवले जातात आणि या परमपावन अधिक मासाच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी होतोय. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. या उत्सवाकरता या मंडपामध्ये आपण हजर आहोत. ज्या वेळेला एक 20 वर्षांनी 25 वर्षांनी आपल्या घरातलं कोणीतरी म्हणेल की रामलीला मैदानावर एक भव्य दिव्य उत्सव झाला होता, तर त्यावेळेला आपल्याला सांगता येईल की मी त्या उत्सवामध्ये सहभागी होतो. मी एक दिवस प्रवचन ऐकलं, मी एक दिवस कीर्तन ऐकलं, मी एकच दिवस ज्ञानेश्वरी पारायण केलं, पण रोज प्रसाद मात्र घेतला, प्रसादाला विसरलो नाही. हरकत नाही, आवडीनं मी सांगत असतो, कीर्तन ऐकलंच पाहिजे, प्रवचन ऐकलंच पाहिजे, पारायण केलंच पाहिजे, पण प्रसादही घेतला पाहिजे ना. कारण भगवंताच्या मुखातलं वचन आहे, प्रसादे सर्व दुःखानाम हा निरस्यो. प्रसादानं सर्व दुःखाची निवृत्ती होत असते. प्रसादाचा रस तुका लाधला सौरस. प्रसाद म्हणजे काय? भगवान परमात्म्याचा उत्सव जिथे चालू असेल, संतांचा उत्सव ज्या ठिकाणी चालू असेल, तिथला एक कण आपल्याला प्राप्त होणं हे महदभाग्याचं लक्षण आहे. प्रार्थयेत वैष्णवस्य अन्नम. प्रार्थना करून प्रसाद मिळवावा, अन्यथा मिळत नसेल तद्भावे जलम पिबेत. नाही प्रसाद शिल्लक आहे, हरकत नाही, नाराज व्हायचं नाही. तिथे असणारं पाणी पिण्यानंही त्याच प्रसादाचं संपूर्ण फल आपल्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. असा हा भव्य दिव्य उत्सव. आणि आज प्रथम दिवसाची ही प्रवचनरूपी सेवा, प्रथम दिवसाची पण द्वितीय असणारी प्रवचन सेवा महाराजांच्या अत्यंत प्रेमानं माझ्या वाट्याला आलेली आहे. आमच्या चातुर्मास्य महाराज घराण्याचा आणि श्री अंमळनेरकर महाराज घराण्याचा ऋणानुबंध आहे. हा आजच्या पिढीतला नसून गेल्या अनेक पिढ्यांपासून हा ऋणानुबंध जसाच्या तसा आपल्या भाषेमध्ये ॲज इट इज असा चालू आहे. इथे कोणत्याही प्रकारची कमतरता झाली नाही. अगदी महाराजांचं असणारं पुत्रवत प्रेम हे वेळोवेळेला मी अनुभवतोय आणि प्रतिवर्षी अनुभवत असतो. श्री पंढरी क्षेत्रामध्ये चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये राहून भगवान श्री रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याची अनन्य उपासना करणाऱ्या घराण्यांपैकी हे 2 घराणे आहेत. अगदी प्रतिबंधित असणाऱ्या कोरोनाच्या कालावधीमध्येही आमच्या सेवा अखंडितपणानं पार पडल्या. कोणताही प्रतिबंध आम्हाला आला नाही. ही त्या पंढरीनाथाची अकारण करुणा आहे. कारण सेवेकरता आणि उपासनेकरता म्हणून आमची घराणी प्रसिद्ध आहेत. आणि महाराजांनी अत्यंत प्रेमानं आग्रहानं आज्ञा केली प्रवचन सेवा करण्याची, आणि त्याकरता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. आमचे मित्र उद्बोध महाराज यांनी अगोदरच सांगितलं, प्रकृती अस्वस्थ आहे, काय करावं? रोजचा प्रवास, अधिक मास, परंपरा, परंपरेचे उपासना कार्यक्रम, नित्यनेम हे आम्हाला सोडता येत नाहीत, त्याग करता येत नाहीत. तरी देखील शरीराचा कोणताही प्रतिबंध न स्वीकारता सकाळी मधल्या सुट्टीपर्यंत पारायणाला हजर राहिलो, पण पुन्हा बसायलाच येईना. म्हणून या ठिकाणी निघून गेलो. आताही महाराजांनी मला फोन केला, म्हटले महाराज किती वाजता संपवू? म्हणजे तुम्हाला वाटेल तितका वेळ करा, कारण माझ्या शरीरामध्ये बोलण्याची फार शक्ती नाही आहे. पण व्यासपीठावर बसल्यानंतर बोलण्याचा मोह आवरत नाही बरं का. ही भगवंताची असणारी शक्ती आहे. आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरता आत्ता आपण भगवान परमात्म्याच्या नामाचं अनन्यसारण महिमा पाहिला. सततम कीर्तयन्तो माम यतंतश्च दृढव्रताः. आता नामाचं चिंतन आपण ऐकलंय. ते नाम जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर होतं काय? सर्व दुःखांचा परिहार होतो. मनुष्याला अपरमित अनन्य सुख प्राप्ती होते. म्हणून मनामध्ये असा विचार आला की आता नामचिंतनाचं महात्म्य झालंय, तर आज बोलायचं काय? पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी मंगलाचरण करावं लागतं. कशा करता? सर्व कार्य निर्विघ्न होण्याकरता मंगलाचरण करावं. प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण केलेलं पाहायला सापडतं. ही मंगलाचरण करण्याची परंपरा अनादी आहे.
प्रत्येक शास्त्र, इतिहास, पुराण आणि संत वाङ्मय या सर्वांच्या आरंभाला मंगलाचरण आहे. वारकरी संप्रदायिक संतांनी मंगलाचरण करत असताना काही विचार आपल्या पुढे मांडला. कोणता विचार आहे? सामान्यतः भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणं हे मंगलाचरणाचं स्वरूप आहे. दुसरा विचार सांगितला, भगवंताचं परमपवित्र मंगल असणारं जे नाम आहे, पवित्राणाम पवित्रमियो मंगलानांच मंगलम, ते परमपवित्र नाम सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. परमपवित्र जे मंगल आहे त्या नामाचा महिमा गाणं. आणि तिसरं सांगितलं की सदा सर्व काळ भगवंताची शरणांगती करणं हे सर्व अर्थानं मंगल आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी अर्जुनाला जो उपदेश केला 18वा अध्याय आणि त्या 18व्या अध्यायामधील 66वा श्लोक की जो मला नेहमी आणि अत्यंत प्रिय आहे. मी अनेक वेळेला या श्लोकाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. 66वा श्लोक आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. या श्लोकाचा नुसता उच्चार केला तरी अंतःकरणामध्ये भगवंताच्या शरणांगतीचा झरा वाहतो. कारण भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहेत. स्वमुखे आपण सांगत असे श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अर्जुनांना केलेला हा परमपवित्र उपदेश आहे. सांगणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. या वाङ्मयाचं वर्णन करत असताना एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. याचंच भाषांतर आपल्याला वेदशास्त्र, इतिहास, पुराण याच्यामध्ये सापडतं. तेनेयम वाङ्मयम मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही. माऊली ज्ञानोबा सांगतात, ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. काय सांगावं, एका एका शब्दाचा उच्चार केल्यानंतर अंतःकरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांची कृपाळुता आणि भगवंताचं कारुण्य प्रगट होतं. माऊली ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला गीतेवर भाष्य केलं, ते भाष्य करत असताना पूर्वी गीतेवर भाष्य नव्हतं का? पूर्वीही गीतेवर भाष्य होतं, पण माऊली ज्ञानोबारायांच्या रूपानं स्वतः साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले. माऊली ज्ञानोबारायांची जन्मतिथी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कोणत्या दिवशी माऊलींचा अवतार झाला आहे? आपण सर्वजण सांप्रदायिक लोक आहोत. श्रावण कृष्ण पक्षातली अष्टमी तिथी की जी श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराची तिथी आहे, त्याच दिवशी माऊली ज्ञानोबाराय अवताराला आले. अर्थात भगवंत आणि संत यांच्यामध्ये अभेद आहे. वेदव्यासांनी ब्रह्मसूत्राचं चिंतन करताना अविभागेन दृष्टत्वात म्हणून जे सूत्र सांगितलं ते सूत्र इथे लागू पडतं. संत प्रमाणांनी जर आपण भाष्य करायचं ठरवलं तर भगवान परमात्मा आणि भक्त धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. भगवान परमात्मा आणि भक्तांमध्ये अंतर नाही. साक्षात तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिखे, एकच आहेत. आणि माऊली ज्ञानोबाराय प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. म्हणून आम्ही ज्यांच्या ज्यांच्या मुखातून चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये काही ग्रंथचिंतन श्रवण करतो, त्या सर्व महान थोर विभूती व्यक्तिमत्वांनी ज्ञानोबारायांच्या या ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना असं साक्षेपी चिंतन केलेलं आहे की जे भगवंताला सांगायचं राहिलंय ते माऊली ज्ञानोबारायांच्या रूपानं येऊन ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं, असा अर्थ त्या ठिकाणी केला गेला. गंमत पहा, गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. या 66व्या श्लोकामध्ये अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण परमात्माने चिंतन केलं की सर्व धर्माचा त्याग करा. माऊली ज्ञानोबारांनी विस्तृत भाष्य त्याच्यावर केलं आहे. सगळ्याच आचार्यांच्या टीका मी पाहिल्या. गीतेवर सगळ्या आचार्यांच्या टीका आहेत. प्रत्येक आचार्यांनी या सर्व धर्मान परित्यज्य या श्लोकावर सुंदर प्रकारानं चिंतन केलेलं आहे. आपण सगळे वारकरी संप्रदायिक अद्वैत तत्वज्ञानाचा विचार आणि पुरस्कर्ते करणारे आहोत. द्वैताचार्यांनी सर्व धर्मान परित्यज्य या श्लोकावर विशेष रूपानं चिंतन केलेलं पाहायला सापडतं. पण मात्र भगवद पूज्यपाद आचार्यांची टिप्पणी मात्र फार थोडी आहे. ज्या वेळेला
आम्ही गुरुदेवांच्या चरणापाशी बसून काही अध्ययन करत होतो, गीता भाष्य चिंतन चालू होतं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला, इतर द्वैत आचार्यांचं जे चिंतन आहे ते विस्ताराने चिंतन आहे, मग भगवत पूज्यपाद आचार्यांचं चिंतन संक्षेपानं का असावं? तर ते साक्षेपी चिंतन आम्हाला असं कळालं किंवा श्रवण करायला मिळालं की माऊली ज्ञानोबारांना जे सांगायचं होतं ते माऊलींनी विस्ताराने सांगितलेलं आहे. म्हणून इतर कोणत्याही आपल्या आचार्यांनी त्याचा विस्तार केला नाही, एक कारण. आणि दुसरं कारण असं सांगितलं जातं, सूत्र शब्दाचा अर्थ जो आहे की अल्प अक्षर असावेत पण विस्तार मात्र बहुत असावा. तद्वत आचार्यांनी याच्यावर अत्यंत संक्षेपानं चिंतन केलं, पण अर्थ मात्र गहन आहे. या श्लोकाचं चिंतन करताना एका एका पदाचा जर आपण विचार केला तर सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज हे सहज आणि सुलभ पद आपल्याला प्राप्त होतात. भगवान परमात्मा सांगतायत, सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करा, सर्व आश्रयांचा त्याग करा आणि माझ्याकडे या. मनुष्य जीव ज्या वेळेला या प्रपंचामध्ये येतो त्यावेळेला त्याला कोणाचा तरी आश्रय लागतो. थोडं गमतीनं आणि सोपं सांगायचं झालं तर तो निराधार नाही, तो काय आहे, आधार धारण करणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांकडे आज काय आहेत, आधार कार्ड आहे. ते कार्ड जर नसेल तर आपण असल्याचा पुरावा ग्राह्य धरल्या जात नाही. दुर्दैवानं आपल्या शासन दरबारी आपण हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. प्रत्यक्ष व्यक्ती समोर असेल तरी ते मानत नाही, त्यांना काय दाखवावा लागतो, पुरावा दाखवावा लागतो. सर्व पद्धतीनं प्रत्येक जीव आश्रय धारण करणार आहे. प्रत्येकाने इथे येऊन आश्रय धारण केलेला आहे. कोणी विषयाचा आश्रय धारण केला आहे, कोणी कोणता आश्रय धारण केला. मला तेवढा विस्तार करण्याचं कारण नाही, मला शरणांगती सांगायची आहे. या सर्व गोष्टीचा त्याग करावा आणि मग भगवंताकडे जावं. देवानी आपल्याकडे येण्याची पद्धती सांगितली आणि याच्याकरता म्हणून माझ्याकडे उत्तम एक उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास पाहता एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, आपल्या वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी म्हणून ज्यांचं नाव आपण घेतो ते भगवान सांब सदाशिव, हे आषाढी वारीला एकदा आल्यानंतर त्या काळामध्ये वारी भरली किती होती कल्पना करा. आता आपण वारी पाहतो 10 लाख 15 लाख. आता आमच्या पिढीमध्ये तर ही 15 लाखाला आत्ताच गेली आहे, अजून किती वाढेल सांगता येत नाही. पण ज्या वेळेला भगवान सदाशिव वारीला आले त्यावेळेला ही वारी शिंगणापूरपर्यंत भरलेली होती. पंढरपूर पुणे रोडला पंढरपूरपासून अंदाजे 70 किलोमीटरपर्यंत हे शिंगणापूर नावाचं गाव आहे. माऊली ज्ञानोबारायांचा नातेपुते नावाच्या गावात मुक्काम असतो. तिथून दक्षिण बाजूला भगवान सदाशिवांचं ते स्थान आहे, ज्याला शिखर शिंगणापूर असं म्हणतात. भगवान परमात्मा तिथे लिंगरूपानं अवताराला आले, प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर तिथून भगवंताला पायी पंढरपूरपर्यंत यावं लागलं. विचार करा, नातेपुतेच्या नंतर माळशिरस, माळशिरसच्या नंतर वेळापूर, वेळापूरच्या नंतर वाखरी, आधी 2-4 मुक्काम पालखीला करावे लागतात. भगवान परमात्मा भगवान भोलेनाथ तिथून पंढरपूरला चालत आले. येत असताना सहपरिवार आहेत. ऐका, भगवंताकडे जात असताना एकट्यानं जाऊ नये. कोणत्याही प्रकारचं धार्मिक कृत्य करताना एकट्याने करता येत नाही. आपल्या बाजूला आपली अर्धांगिनी असावी लागते, तीही डाव्या बाजूला असावी लागते. आता वाण देत असताना किंवा या अधिक मासामध्ये धार्मिक कृत्य करताना आम्हाला रोजचा अनुभव आहे, वामांगी नेमकी उजव्या हाताला येते. मग हात कुठं लावायचा, डाव्या हाताला लावायचा, उजव्या कळतच नाही. मग तेवढ्या गर्दीमध्ये आम्ही सांगण्याचे कष्ट घेत नाही. कार्य होत आहे हे महत्त्वाचं आहे. दान देण्याची पद्धती सांगितली. आपल्या डाव्या हातामध्ये काही वस्तू आहे आणि ती डाव्या हातानं दान करू नये हे धर्मशास्त्राची मर्यादा आहे. पण जर डाव्या हातातली वस्तू उजव्या हातात घेईपर्यंत जर आपल्या मनातला विचार बदलला तर आपल्याला दानाचं पुण्य घडणार नाही. म्हणून डाव्या हातानं दान करावं. शास्त्र मर्यादा नाही आहे, शास्त्रानं निषेध सांगितला डाव्या हाताचा वापर करण्याकरता, पण मात्र मर्यादेचा विचार करता डाव्या हाताने दान करा. मग या ठिकाणी भगवती पार्वती माता भगवान शिवांच्या सोबत वारीमध्ये आहे. श्री गणपती बाप्पा आहेत, नंदिकेश्वर आहेत. ही सगळी परिवार घेऊन भगवान शिव पंढरपूरच्या जवळ आले. आल्यानंतर पार्वती मातेनं सांगितलं, देवा आता मला चालवल्या जात नाही, मला इथेच कुठेतरी व्यवस्था करा. आता त्या काळामध्ये काही धर्मशाळा, भक्तनिवास, आपल्या भाषेमध्ये लॉज होते का?
भगवान परमात्माने सांगितलं इथे कुठे थांबणार. आता आजच्या काळामध्ये सांप्रतकालीन वर्तमान काळामध्ये जिथे पंढरपूरचं रेल्वे स्टेशन आहे तिथे भगवती पार्वती मातेला राहण्याकरता स्थान निर्माण केलं, ज्याला पद्मतळ असं म्हणतात. तिथे तळ निर्माण, सरोवर निर्माण झालं, ज्याला पद्मतीर्थ हे नाव प्राप्त झालं. आणि भगवती पार्वती माता तिथं स्थायिक झाली, जिचं आजचं नाव आहे पद्मावती. या कालौघामध्ये ते सरोवर तीर्थ आटलं, पण पद्मावती देवी मात्र जशीच्या तशी आहे. कधी गेलात पंढरपूरला तर आवर्जून क्षेत्र महिमा जाणून या पार्वती मातेचं दर्शन करा. अत्यंत सुंदर आणि स्वरूपान विग्रहवान असणारी ती पार्वती माता. तिथून भगवान शिव निघाल्याच्या नंतर महाद्वारामध्ये आल्याबरोबर सर्व लोकांनी सांगितलं, महाराज गाडी तुम्हाला आत नेता येणार नाही, पार्किंगला लावावी लागेल. नंदी महाराज होते सोबत. भगवान शिवांनी विचारलं कुठे राहायचंय आता. त्याच महाद्वारामध्ये दक्षिणमुखी मारुती आहे, 11 रुद्र मारुती. त्याच ठिकाणी नंदिकेश्वरांना ठेवलं. आवर्जून गेल्यानंतर नंदीचं दर्शन करा. दक्षिणाभिमुख मारुती आहे, त्यांच्या समोर नंदी आहे. भगवान शिव तिथून निघाले. महाद्वारातून आत गेल्याबरोबर श्री गणेशांनी सांगितलं, बाबा मला त्रास होतोय, माझं पोट मध्ये येत आहे. श्री गणेशांची स्थापना तिथेच कोनाड्यामध्ये देवळीमध्ये केली. भगवान शिवजी एकटे निघाले. हे कशा करता सांगतो ऐका. एकटे निघाले. निघाल्याबरोबर श्री हरी पांडुरंग परमात्म्यानं भगवान सदाशिवांना पाहिल्याबरोबर अत्यंत आनंद झाला. आणि हर्षोल्लासामध्ये भगवान श्री हरी पांडुरंग परमात्म्यांनी सांब सदाशिवांना उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं. जो सगळा आश्रय त्याग करून माझ्याकडे येतो, भगवान परमात्मा सांगतात मी त्याला मस्तकावर धारण करतो. देवाकडे जाण्याची रीत मी सांगितली. नाथ महाराजांनी आपल्याला प्रमाण दिलं, जया परमार्थी चाड तेणे सांडावे लिगाड, धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं अन्य आश्रयाचा त्याग करावा. लिगाड म्हणजे काय, लिगाड शब्दाचा अर्थ काय, अगदी शब्दशः अर्थ केला तरी आपल्यापाशी असणारं जे अनंत विषयांचं गाठोडं आहे त्याचा त्याग करायचा आहे. आणि मग भगवंताकडे जायचंय, भगवंताच्या सन्निधानामध्ये जायचंय. श्रीकृष्ण परमात्मांनी अर्जुनाला जो उपदेश केला याच दृष्टांताप्रमाणे हा उपदेश घ्या. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व आश्रय त्याग करून भगवंताकडे चला. कोणता आश्रय त्यागाचा आहे आपण चिंतन केलं. विषयाचा, कामनेचा, सर्व प्रकारचा त्याग करून पुढे चला. भगवंत आपला स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. पंढरीच्या नुसत्या रस्त्याला तुम्ही लागलात तर देव आपल्या भेटीला आल्याशिवाय राहत नाही. आपण एक पाऊल टाकलं तर देव आपल्याकरता 4 पाऊलं टाकून पुढे येतो. पण आपल्याला विश्वास नाही म्हणून आपण देवाच्या भरोशावर निघत नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तो परमात्मा आपलं सगळं चालवतो, फक्त आपण त्याची शरणांगती करावी लागेल. तुकोबारायनी अनुभवयुक्त अनुवाद केला. म्हणवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. अत्यंत प्रेमानं अंतःकरणपूर्वक भगवंताची शरणांगती करावी. हरिशरणम हरिशरणम हा भाव अंतःकरणामध्ये निरंतर असावा. सर्व आश्रयाचा त्याग होणं महत्त्वाचं आहे. अन्य आश्रय त्यागानाम अनन्यता. भक्तिशास्त्रकारांनी अनन्यतेचं वर्णन करताना सांगितलं सर्व आश्रयांचा त्याग करावा. ऐका, श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनचरित्राचा थोडासा मागोवा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मानं सर्व गोकुळामध्ये, सर्व व्रजमंडळामध्ये चोऱ्या केल्या आणि सर्व गोपिका गवळणी गारहाणे सांगण्याकरता आल्या. व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम. उपाधी परमात्माला लागली चोर म्हणून. भगवंताने ती स्वीकार केली. उपाधी म्हणजे पदवी लागली आपल्या भाषेमध्ये. भगवान परमात्माने आनंदाने स्वीकृती दिली. तो भगवान परमात्मा मातेच्या जवळ असताना मातेने विचारलं, कान्होबा कशा करता खोड्या करतोस रे. भगवंताने सांगितलं, आई मला घरचं गोड लागत नाही. भगवान परमात्मा करता आणि ही यशोदा मैया एके दिवशी भल्या पहाटे उठली आणि उठून या मैया यशोदेनं दधिमंथन करायला आरंभ केला. या दोहने वहनने मथनोपलेप प्रेंखेंक. भगवंताच्या गुणनवर्णनामध्ये ही मैया यशोदा पूर्ण एकाग्र झाली.
एकाग्र झाल्यानंतर भगवत साधन करत असताना अत्यंत पावित्र्य सांभाळणं गरजेचं आहे. तसं मैया यशोदा अत्यंत पावित्र्यानं ही सेवा करते. त्याच वेळेला भगवंताकरता उत्तम शृंगार केलेला आहे मैया यशोदेनं. आणि केसामध्ये मालती निर्ममंथ सुंदर प्रकारची वेणी धारण केलेली आहे. या फुलांनी विचार केला, या वयामध्ये यशोदा मैया भगवत कार्य करत असेल तर आपण हिच्या डोक्यावर राहावं का? ते फुलं सगळे पटापटापटा मैया यशोदेच्या चरणाला लागले. चरणाला लागल्यानंतर भगवान परमात्मा आले, रवी पकडली आणि आईला सांगितलं, आई मला भूक लागली. मैया यशोदेनं सांगितलं, सोड रवीचा हात हरे करू दे रे मंथना, दही दूध तूप लोणी तुझं देते शारंग पाणी. देवा थांब जरा, हे तुझ्याकरता यत्न चालले आहेत, तुझ्याकरता मी सायास करते, पण या वयामध्ये मी हे करू नये, पण तुझ्याकरता करते. भगवंतांनी सांगितलं जमणार नाही आई, मला स्तनपान करायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बऱ्याच कालावधीपर्यंत स्तनपान करत होते. भगवान परमात्माने मातेचं ऐकलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मातेनं जवळ घेतलं, घालोनी पदर पाजित असे जगदीश्वर. भगवंताला स्तनपान करू लागली. त्याच वेळेला चुलीवरचं दूध उतू गेलं. कर्तव्यदक्ष गृहिणी असल्या कारणानं मैया यशोदा ताबडतोब भगवंताला बाजूला सारून उठली. उठल्याबरोबर देवानी सांगितलं, ब्रह्मांडाचा अधिपती तुझ्या मांडीवर असताना तुला दुधाची चिंता आहे? ही लीला आहे, अन्य अर्थानं घेण्याचं कारण नाही, ही फक्त लीला आहे. मैया यशोदेच्या अंतःकरणामध्ये फक्त कृष्ण परमात्मा, दुसरं कोणी नाही, हे आपल्याला दाखवण्याकरता भगवंताने केलेली लीला आहे. आणि मैया यशोदा उठली. उठल्यानंतर भगवंताला राग आला. भगवंतानं माथनी फोडायला आरंभ केला. दह्या दुधाचे जे भांडे होते घटाचा नाश करायला आरंभ केला. भगवंतानी कदाचित वेदांत शास्त्राचा अवलंब केला होता. भगवंतानी सांगितलं घटाचा नाश झाल्याशिवाय उपयोग नाही. भगवंताने एक 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 करत माथनी फोडली. मैया यशोदेनं हे पाहिलं आणि हातामध्ये काठी घेऊन भगवंताला पकडण्याकरता मैया धावली. अत्यंत स्थूल देह, वय झालेला असताना भगवंत पुढे, मैया मागे. देव काही हाती लागेना. सर्व गोकुळातल्या व्रजवासी स्त्रियांनी आपापल्या घरातल्या दोऱ्या आणून दिल्या देवाला बांधण्याकरता, पण देव उभे राहायला तयार नाही. आता मात्र मैया थकली, भागली, घाम पुसू लागली. त्यावेळेला भगवंताला करुणा निर्माण झाली आणि मैया यशोदेनं हातातली काठी टाकली. ऐका, हातातली काठी ज्या क्षणी सुटली त्याच क्षणी देव उभे राहिले आणि भगवंताने बांधून घेतलं. भक्तिसूत्रोपनब्धः. भगवान परमात्मा भक्तीनंच बांधला जातो, इतर कोणत्याही साधनानं बांधल्या जात नाही. भक्तांनी त्याला नाम, रूप आणि उपाधीमध्ये बांधलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो भगवान परमात्मा उभा राहिला. मैया यशोदेनं त्याला बांधलं. बांधल्यानंतर नंदराजांनी त्याला सोडवलं. पुढची कथा आपल्याला सांगायची नाही. लागूपुरता उतारा. हातातली काठी जोपर्यंत सुटत नव्हती तोपर्यंत देव उभा राहत नव्हता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य, हातातली काठीही सोड, मी तुला प्राप्त होईल. माझ्याकडे येण्याचा विधी कोणता आहे? सर्व आश्रयांचा त्याग करा आणि माझी शरणांगती करा. मग शरणांगती करत असताना शरण जाण्यायोग्य या जगतामध्ये भगवंत सांगतात मीच एक आहे. तुकोबारांनी आपल्याला भाषांतर करून सांगितलं, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये शरण जाण्या योग्य भगवंत दुसरा कुठलाही नाही. तुकोबारांनी पाहिलं. काय पाहिलं? पाहिली पुराणे, धांडोळली दर्शने. पुराण, अष्टादश पुराण पाहिले, दर्शनांचा विचार केला आणि शेवटी सिद्धांत आपल्या पुढे ठेवला, भगवंताशिवाय दुसरा कोणीही शरण जाण्या योग्य नाही. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंची. तो परमात्मा भक्त शरणांगत वत्सल म्हणून घेतो. म्हणून जगतामध्ये तो एकच आहे, शरणांगती करण्यासारखा योग्य आहे. अहो, या श्रीमद भगवद्गीतेचं उपक्रम आणि उपसंहार शरणांगतीच आहे. आज सकाळी आपण पारायण करताना दुसरा अध्याय वाचला. दुसरा अध्याय वाचत असताना किम कर्तव्य मूढ झालेला अर्जुन भगवंताला सांगतोय, शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. हा प्रपन्न शब्द शरणांगती याच अर्थाचा आहे.
आणि याचा उपसंहार करतानाही भगवंतांनी सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. प्रपन्न म्हणा किंवा शरण म्हणा, एका अर्थाचे हे दोन्ही शब्द आहेत. भगवंतांनी गीतेचं तत्व मांडत असताना देखील शरणांगती हेच तत्व मांडलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेचा विचार जसा आहे तसा अन्य सगळ्याच पुराणांचा शास्त्रांचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी शरणांगतीच सांगितलेली आहे. भगवान परमात्मा अर्जुनांना सांगतात, शरण ये, शरण ये. अर्जुनांनी देवाला विचारलं, देवा जर मी तुला शरण आलो तर मग होईल काय? भगवंतांनी सांगितलं, अहम त्वाम सर्व पापेभ्यो. तुझ्या ठिकाणी निर्माण होणारे सगळे पातक याचा क्षणामध्ये नाश होईल. कोणत्याही प्रकारचं पाप शिल्लक राहणार नाही आणि अंतःकाळाला मोक्ष इच्छामी, तुला मोक्ष प्राप्त होईल. मा शुच, तू चिंता करू नको. भगवंत सोप्या भाषेत सांगतात, मै हू ना, मीच आहे, दुसरा कोणीही नाही. का दुसरा कोणीही नाही? तर गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. किंवा तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव. अहो सगळीकडे परमात्मा व्यापक रूपानं नटलेला आहे. सर्व जगतामध्ये तोच नामरूप उपाधीनं प्रगटलेला आहे. सर्व जगत त्याचाच अंश आहे. ममई वंशो जीवलो, सर्व जगत त्याचा अंश आहे. म्हणून भगवान परमात्माने अत्यंत प्रेमानं अर्जुनांना सांगितलं, बाबा काळजी करू नको, मी पाठीशी आहे. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनांना सहज उपदेश करतात. माऊली ज्ञानोबारायांचं याच्यावर असलेलं भाष्य अप्रतिम आणि अनुपम आहे. माऊली ज्ञानोबाराची एकच ओवी आपल्याला या ठिकाणी वर्णन करता येईल. पै आपुलीनी भेदेवीन माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. इथे शरण येत असताना शरण आणि शरण्य याच्यामध्ये अंतर नाही. उपासक आणि उपास्य दैवत याच्यामध्ये अंतर नाही. याच्यात अंतर कोणतं आहे? अंतर कोणतं आहे? फक्त अज्ञानाचं आवरण आहे. ते आवरण जाण्याचं काम अर्जुनाचं इथे परमात्मा करतायत. म्हणून ही शरणांगती या ठिकाणी सांगितली. आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरता हा श्लोक मला घ्यावा वाटला, कारण पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी जर आपण भगवत शरणांगती केली तर आपल्याला पुढे 7 दिवस भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहता येईल, सन्निधानामध्ये राहता येईल. माझा एक नियम आहे, मी अनेक वार याचा उच्चार करत असतो. ज्या दिवशी एखादा उत्सव आरंभ होतो आणि तो उत्सव समारोप होतो त्या दिवसापर्यंत आपण सगळे भगवंताचे शरणांगत असतो. या मंडपामध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला आपण एक कुणी स्वतंत्र व्यक्तिमत्व राहत नाही, आपण भगवंताचे होतो. म्हणून एक सूत्र शरणांगतीच्या संबंधानं मी सांगत असतो, मी देवाचा आणि देव माझा. हे सूत्र काल्याचं कीर्तन होईपर्यंत ध्यानात ठेवा. कदाचित त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं विस्मरण झालं तरी हरकत नाही, पण निदान काल्याच्या कीर्तनापर्यंत तरी मी देवाचा आणि देव माझा या सूत्राचा विचार करा. प्रवचनरूपी सेवेकरता म्हणून या श्लोकाची योजना केली. घड्याळामध्ये 5 वाजलेले आहेत आणि म्हणून मला आता थांबायचं आहे, थांबावं लागेल. पुढचे कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये झाले पाहिजेत. मी आरंभाला सांगितलं तद्वत या उत्सवाचा अधिकाधिक लाभ घ्या, आपलं जीवन कृतार्थ करा. आदरणीय परमपूज्य श्रद्धेय महाराजांच्या आणि परमपावन उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये हा उत्सव होतोय. जास्तीत जास्त संख्येनं ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, त्याच्यानंतर महाप्रसाद, तदनंतर प्रवचन, हरिपाठ, पुन्हा महाप्रसाद आणि रात्र कीर्तन या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आणि आपलं जीवन कृतार्थ करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गुरुदादा महाराज, गुरु गोपीनाथ, सद्गुरु सखाराम महाराज. विठाला 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 विठाला. पुंडलिक